ब्रेकवर जाण्यापूर्वी डीएसकेंनी अत्यंत कळकळीने पोटतिडकीनं काही प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज या कार्यक्रमात आपण दोघांकडून मिळवायचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला वीरेंद्र म्हैसकर, हा रस्ते वाहतुकीच्या मानांकनाप्रमाणे, आंतरराष्ट्रीय मानांकन सोडून द्या, या देशातल्या मानांकनाप्रमाणे बांधला गेलेला आहे. मला असं वाटतं की घाटाचा जो 5 किलोमीटरचा सेक्शन आहे तिथे हे सर्व मानांकनं पाळले जाऊ शकलेले नाहीत ज्यावेळेला हा रस्ता बांधण्यात आला 1999-2000 साली. कारण त्या ठिकाणी फॉरेस्ट आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड जे इश्यू होते त्यामुळे बाकीच्या एक्सप्रेसवेवर जसं आपण पाहिलेलं आहे की जवळजवळ 5 ते 5.5 मीटरचा मीडियन प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे, ज्याच्यात प्लांटेशन केलं गेलेलं आहे, ज्याच्यामुळे वाहनं ह्या लेनमधली त्या लेनमध्ये येण्यास अटकाव होतो. तर तसा ह्या 5 किलोमीटर भागामध्ये ते करता आलेलं नाही कारण तिथे जागा उपलब्ध नाही आहे. हा सगळ्यात मेजर फ्लॉ आहे ज्याच्यासाठी राज्य शासनाने त्याला अल्टरनेट अलाइनमेंट बाय कन्स्ट्रक्टिंग अ टनेल करण्याची योजना आखलेली आहे आणि ती ज्या वेळेला होईल त्या आपण दिवाकर रावतेंकडे जाऊया. ही जी अल्टरनेट योजना आहे दिवाकर रावते, माणसं वाचवायची, मी त्याला टनेलची योजना म्हणतच नाही, माणसं वाचवायची, मरणापासून वाचवायची जी योजना आहे त्याला आणखीन किती वर्ष लागणार आहेत? त्याच्या भूमिपूजनाचा मुहूर्त सापडत नाहीये का त्याकरता पैसे नाही आहेत महाराष्ट्र शासनाकडे? बघा, या संदर्भामध्ये हा विषय MSCRTCचा म्हणून तो आमचा सामायिक आहेच आणि या जो अभ्यंकरांचा अपघात झाला तो दुर्दैव होता. ही तर लेनची सांगितलं, कुलकर्णी साहेबांच्या भावनांची मी सहमत आहे. याच्या ज्या व्हायला पाहिजे ते न घडल्यामुळे या घटना घडत आहेत आणि जबाबदारी IRBची आहे. IRBने किती जरी सांगितलं तरी या बाबतीतलं तातडीचं जे निर्बंध निर्माण करायला पाहिजे ते करायला पाहिजे. आज जिथे अपघात झाला ज्या मोठ्या बसचा, तिथे जर ती भिंत जर वरपर्यंत आणली असते आणखीन 5 फूट आणि तेवढी स्ट्रॅटी असती तर ही बस खाली गेली नसती, बरेच जीव वाचले असते. अशा अनेक गोष्टी असू शकतात. याच्यात सुधारणा करण्याची तातडीने मान्यता करणे IRBचं काम आहे आता. परंतु आपण ज्या ते सांगितलं त्याप्रमाणेच मी स्वतः एकनाथ शिंदे आणि सर्व अधिकारी आणि त्यावेळेला IRBची सगळी मंडळी होती, आम्ही जो पाहिलं ते हा अपघाताच्या संदर्भात शिळा कोसळत आहेत, सतत होत आहेत आणि हे थांबणार नसेल भविष्यात तर काय करायचं ह्या संदर्भातला पर्याय काढलेला आहे. आता ह्याचा मुहूर्त नक्की काय आहे हे मी तुम्हाला आता इथे सांगू शकणार नाही कारण तो MSCRTCचं खातं आहे, एकनाथ शिंदे साहेब ते सांभाळत आहेत. त्याचं नियोजन त्यांनी काय केलं आहे मला ह्या क्षणाला माहीत नाही, परंतु पर्यायी रस्ता काढून मोठ्या प्रमाणामध्ये अपघात टाळण्याकरता तुमच्या उत्तरामुळे आपण उत्तर द्यायचा प्रयत्न केलात, आपली कळकळ दिसून येते. परंतु आपल्या उत्तरामुळे महाराष्ट्राची जनता आणि हे कार्यक्रम बघणारे ज्यांचे सहकारी गेलेले आहेत असे DS कुलकर्णी अथवा कोणीही समाधानी असेल असं मात्र मला म्हणता येणार नाही. आपण कार्यक्रमाच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मी समाधान करायचा प्रयत्नच करत नाही. बरोबर आहे उदयजी असं हा समाधान करायचा विषय नाही आहे. मी इथे बसल्यानंतर सरकारमध्ये जी गोष्ट मला माहीत नाही बरोबर आहे लोकांना परंतु समज होण्याकरता सांगणं हे अयोग्य असेल. बरोबर आहे. दुसरा जो प्रश्न मुद्दा त्यांनी काढलेला आहे तो म्हणजे आता त्यांनी सांगितलं की भिंत का नाही वरती वाढवत, त्याला काय प्रॉब्लेम आहे? साहेब, नॅशनल हायवेचे जे काय मानांकन आहेत त्याप्रमाणे अशा ठिकाणी मेटल बीम क्रॅश बॅरियर लावण्यात येतो. सगळ्या नॅशनल हायवेजवर हाच मेटल बीम क्रॅश बॅरियर लावण्यात येतो. तो मेटल बीम क्रॅश बॅरियर ज्या ठिकाणी हा ॲक्सिडेंट घडला त्या ठिकाणी लावलेला होता. ती बस त्याला पूर्ण आडव्या प्रकारे जाऊन तो तोडून ती खाली गेलेली आहे आणि अशा प्रकारचा इम्पॅक्ट जर अख्ख्या बसचा झाला तर तो मेटल बीम क्रॅश बॅरियर जर गाडी बाहेरच्या बाजूला आली तर त्याला रोखण्यासाठी रोड सेफ्टी ऑडिट केलं जातं का आणि त्याचे जे सूचना असतात त्याचं पालन केलं जातं का? याच्यावर मी असं सांगेन की रोड सेफ्टीचं ऑडिट रेग्युलरली केलं जातं. आत्ता JP कन्सल्टंट्स म्हणून MSRTCने एक कन्सल्टिंग फर्म अपॉइंट केली होती. त्यांनी वाढती वाहन संख्या लक्षात घेता जवळजवळ असे 400-450 पॉईंट्स आम्हाला काढून दिले होते की ज्या ठिकाणी सुधारणा केल्याने ॲक्सिडेंटमध्ये अटका होऊ शकेल, त्याच्या संख्येत नंबर कमी होऊ शकेल आणि असे 400 पॉईंट्स जे होते ते आम्ही कंप्लाय करून त्याचं कंप्लायन्स रिपोर्ट MSRTCला जवळजवळ 2-3 महिन्यापूर्वी सबमिट केलेला आहे. जे पॉइंट रेक्टिफाय केले गेलेले ते आज लोकांना चालवताना लक्षात येत नाहीत, पण ते बारीक बारीक असे अनेक मुद्दे होते. DS कुलकर्णी ते म्हणतात की रोड सेफ्टी ऑडिट केलं गेलेलं आहे, आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे बांधता आलेलं नाही, याचं कारण जागा नव्हती.
साहेब, इंडियन रोड काँग्रेसप्रमाणे यांनी रोड बांधलेला नाही. माझ्याकडे आत्ता त्याचा हा चार्ट तयार आहे. मी दाखवू शकतो तुम्हाला की माझ्याकडे चार्ट तयार आहे. याच्यावर मी टोटल पीअर रिव्ह्यू करतोय फॉरेनच्या कन्सल्टंट माझ्या खर्चाने, आणि मी तुमच्या टीव्हीच्या ताब्यात देतो की कशा प्रकारे चुकीचं आहे. आता जिथे तुम्ही जम्मू काश्मीर जा किंवा लडाखला जा, जिथे अशा मोठ्या दऱ्या असतात तिथे रिटेनिंग वॉल त्या बॅरियरने टिकत नाही. तुम्हाला 100-120चा जरी 80चा रोड जरी तुमचा असला स्पीड लिमिट, तरी 100-120च्या स्पीडने जर मोठा कंटेनर आला तर तो रिटेनिंग वॉलला धडकून थांबला पाहिजे, खाली जाता कामा नये. अशा प्रकारचं डिझाईन करायला यांनी कोणी अडवलेलं आहे. आज याने कॉन्क्रीटचे रोड करतात, याला ब्रूम कॉन्क्रीट जे आहे ते ब्रूम कॉन्क्रीटची मधली MM ची जी धार असते तिथे ते फ्लॅट झालेली आहे, टायर ग्रीप पकडत नाही. खरं तर सगळ्या जगभर न्यूझीलंडला जा किंवा रशियात जा, डांबराचे रोड करतात, बिटुमिनचे रोड करतात, हायवे कधी सिमेंटचे नसतात. आपल्याकडे दुर्दैवाने केलेले आहेत तर त्याला रस्त्याची ग्रीप पकडली जात नाही. तुम्ही पनवेलपासून तुम्ही टोल नाका येईपर्यंत तुमची गाडी टप 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 आवाज करत जाते. का जाते मला विचारायचं, ज्यांनी कोणी रोड बनवलं त्याला. अनइव्हननेस 1 किलोमीटरमध्ये किती अनइव्हननेस असावं, त्याला एक लिमिट आहे की 2.5 मिलीमीटरपासून 3 मिलीमीटरपर्यंत तो जो टप 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 आवाज आहे त्यामुळे टायर जे आपटतं, त्याच्यामुळे आधी आपल्याकडे सामान्य ज्ञानाची बोंबाबोंब, लोकांना टायर गुळगुळीत झाल्याशिवाय बदलत नाही. 30,000 किलोमीटरला टायर बदलायला पाहिजे, ठराविक किलोमीटरला बॅटरी बदलायला पाहिजे, हे करत नाही. त्यांची चूक. प्लस हे रस्त्याचे सारखे आपटणारे त्या टायरचे आघात, त्याने टायर फुटतात, त्याला जबाबदार कोण? अशा असंख्य गोष्टी. रेस्क्यू लाईन, सर्व्हिस लाईन ही कुठे आहे? ती लागती 3 मीटर अधिक 2 मीटरची, 5 मीटरची. तुमच्या IRC प्रमाणे, इंडियन रोड कॉन्क्रीट प्रमाणे 3 मीटर पक्की, तुम्ही सेम पेविंगची 2 मीटर कच्ची, ते कुठे आहेत? त्याच्या जागोजागी पार्किंगच्या लेन कुठे आहेत? रोडला तुम्ही आज बीजिंगपासून गोंजापर्यंत या साहेब जवळ 2800 किलोमीटर तुम्हाला तिथे एक कुत्र्याचं पिल्लू सुद्धा आज येणे असं त्यांनी परफेक्ट केलं. त्याला चायनाची तुलना करू नका. पण 96 किलोमीटरच्या रोडला कित्येक ठिकाणी म्हशी, गाई, गुरं रस्त्यावर येऊ कसे शकतात? आम्ही आठवड्यातनं 3दा तरी पुणे मुंबई करतो. ट्रॅक्टर कसे येऊ शकतात? मोटरसायकली कशा येऊ शकतात? किती गोष्टी चुकवायच्या आणि विचार करायच्या. तर अशा प्रकारे तुम्ही कृपया, ठीक आहे आपण नाही रोड बांधू शकला इंटरनॅशनलचा, पण तुम्ही ते नामांकन पाळलेली आहेत असं कृपया म्हणू नका, अशी हात जोडून विनंती आहे. मग दरडी कटिंग असो, रोड कटिंग असो, हे विषय वेगळे आहे. टर्निंग रेडियसवर काय उत्तर आहे? ग्रेडियंटवर काय उत्तर आहे? 1:40चं ग्रेडियंट का नाही, त्याचं उत्तर द्या मला. याच्यावर मी असं म्हणेन की हा रस्ता जो बांधण्यात आला हा 99 साली बांधून पूर्ण झाला. या रस्त्याची ऑपरेशन मेंटेनन्सची जबाबदारी आमच्या कंपनीकडे देण्यात आलेली आहे. त्यामुळे साहेबांच्या काही मतांशी मी सहमत आहे की बाबा ह्याच्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे ग्रेडियंट किंवा अधिक चांगल्या प्रकारे कन्स्ट्रक्शन रिलेटेड गोष्टी होऊ शकल्या असत्या का? तो होऊ शकल्या असत्या, पण त्या काळच्या जी टेक्नॉलॉजी अवेलेबल होती त्या प्रकारे त्यावेळेला तो बांधण्यात आला. आणि त्यावेळेला जे काही चॅलेंजेस होते ज्याच्यामध्ये हा रस्ता लवकरात लवकर पुरा करायचा होता, तो लक्षात घेता हा भारतातला आजही सर्वात उत्तम रस्ता म्हणूनच मानला जातो. उत्तम कसा म्हणणार वीरेंद्र म्हैसकर? ज्या रस्त्यावर 14 वर्षामध्ये 1400 बळी म्हणजे 1400 कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्याला आपण सर्वोत्तम रस्ता म्हणणार. विनायक रेवणकर, आपलं काय मत आहे याच्यावर? विनायक रेवणकर. माझं सर या ठिकाणी असंच म्हणणं आहे की हा प्रश्न आज तुम्ही जो ऐरणीवर आणलेला आहे, तर मुद्दा मला असं म्हणायचं आहे की वीरेंद्र म्हैसकर साहेबांनी ह्या त्रुटी समजून घ्याव्या. आणि ह्या त्रुटी एकदा जर आमच्याकडनं जर समजून घेतल्या की गेल्या 16 वर्षामध्ये ज्या काय अपेक्षित होतं त्या 16 वर्षामध्ये नेमकं ते झालं काय, या त्रुटी मोकळ्या झाल्या काय, आज त्यांनी कृपा करून मी त्यांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी एक अभ्यासक म्हणून आम्ही आज आमचं आयुष्य संपूर्ण रस्ता सुरक्षेकरता आम्ही अर्पण केलं, पण अशा अभ्यासकांना कधी बोलवून की नेमकं तुमच्या अपेक्षा काय आहे, त्रुटी कुठं आहे ते आमच्या निदर्शनाला आणा, एकमेक मिळून अभ्यासानं काय चांगलं करूया काय, असा कधी विषय आयुष्यामध्ये घडलेला नाही, या 16 वर्षात तरी घडलेला नाही. रस्ते विकास महामंडळ जरी ह्या रस्त्याचं व्यवस्थापन बघत असलं तर त्यांनी साधा या 16 वर्षामध्ये किंवा हा एक्सप्रेस हायवे तर झालाच, त्याबरोबर अनेक महाराष्ट्रामध्ये त्यांनी रस्ते केले, परंतु साधा रस्ता सुरक्षा म्हणजे रोड सेफ्टी सेल सुद्धा त्यांनी स्थापन केलेलं नाही. वीरेंद्र म्हैसकर साहेब सांगतात की बाबा ठीक आहे की रोड सेफ्टी ऑडिट झालं, किती वर्षाचं झालं आणि किती वर्षाचं अपुरं आहे, आणि ज्या वर्षामध्ये ते झालं त्याच्यामधले निकष तुम्ही पाळले काय, ह्याच्याबद्दल काय असेल ते सांगू देत. या ठिकाणी मी 35 अशा त्रुटी याच्यामध्ये आणलेल्या आहेत. बरोबर आहे. त्यातल्या काही त्रुटी विनायक रेवणकर, त्यातल्या काही त्रुटी त्यांनी बघावं. विनायक रेवणकर, त्यातल्या काही त्रुटी आणि त्याची उत्तरं आता आपण मंत्र्यांकडून आणि वीरेंद्र म्हैसकर यांच्याकडून घेणार आहोत. परंतु अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तर माझं असं म्हणणं आहे, अत्यंत महत्वाचा. विनायक रेवणकर, मी येतो आपल्याकडे. परिवहन मंत्री त्या ठिकाणी आहेत, जो बोला, परिवहन मंत्री त्या ठिकाणी आहेत.
परिवहन मंत्र्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की 2001 पासून रस्ता सुरक्षाची जी परिपत्रकं जी काढली त्या परिपत्रकाची अंमलबजावणी साहेब आज अखेर झालेली नाही आणि प्रत्येक वेळेला हे जे रस्ता सुरक्षा करता, आज मी रस्ता सुरक्षा परिषदेकरता सुद्धा मी सदस्य म्हणून काम केले, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा करता सुद्धा मी काम केले, स्थानिक जिल्हा रस्ता सुरक्षा समितीवर सुद्धा मी काम करतोय, परंतु मीटिंगमध्ये जे विषय मांडलेले असतात, मिनिट बुकामध्ये जे विषय येतात त्याची अंमलबजावणी साहेब होत नाही. तुम्ही कधीतरी आमच्याकडे या, आमच्याकडे साहित्य किती आहे ते बघा, आम्ही त्याच्यावर किती संशोधन केले ते बघा, कोणकोणते उपाय आम्ही तुमच्या नजरेला आणलेत, रेडीमेड अहवाल आम्ही तुम्हाला दिलेले आहेत, पण त्याचं वाचन कोण करत नाही, त्यातल्या त्रुटी कोणी समजून घेत नाही आणि त्या त्रुटी समजून घेतल्यामुळे ही आता जसं तुम्ही म्हटला ही अविरत ही मृत्यूची मालिका आणि ह्या पद्धतीनं हे संबंध राज्यामध्ये चाललेलं आहे. राज्य आहे सर्वोच्च स्थानी काय आहे, ह्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, कधीतरी मला ह्या म्हणायचं आहे घटक जबाबदारी रस्ता सुरक्षाची ज्यांची आहे, मग ते सार्वजनिक बांधकाम असू दे, रस्ते विकास महामंडळ असू दे, परिवहन असू दे किंवा महामार्ग वाहतूक पोलीस असू दे, ह्या सगळ्यामध्ये आपसाचा समन्वय नाही आणि आपसाच्या समन्वयामुळे हे रस्ता सुरक्षेला न्याय देत नाहीत. असूनी नाथ मी आहे अनाथ अशी ह्या रस्त्याची अवस्था आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि तुम्ही ज्या प्रकारची नोट बनवल्या त्याची उत्तरं आपण घ्यायचा प्रयत्न करूया. दिवाकर रावते, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आता वारंवार माझ्या SMS वर मोबाईलवर SMS लोकांचे येतात तो म्हणजे एक्सप्रेस वेवर जे मोठे ट्रेलर असतात, कंटेनर असतात किंवा मोठे ट्रक असतात की जे आपल्या वजनाच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन कॅरी करत असतात, ते चक्क उजव्या बाजूच्या जी लेन फक्त ओव्हरटेक करायला वापरायची असते त्याच्यात नेहमी येत असतात. रावते साहेब, मी दर शनिवारी मुंबईहून पुण्याला जातो आणि रविवारी पुण्याहून परत येतो, तेव्हा प्रत्येक वेळी मी एकदाही कुठल्याही 10 किलोमीटरच्या स्टेजमध्ये असं कधी बघितलेलं नाही की उजव्या हाताला मोठ्या मोठ्या लक्झरी बसेस किंवा ट्रक नाही. हे कशा करता? एवढी साधी गोष्ट आपण शिस्त लावू शकत नाही? एक दिवस स्पीड गन घेऊन, एक दिवस रडार घेऊन, एक दिवस 100-200 पोलीस घेऊन आपण उभं राहिलो, 8 दिवस जर कंटिन्यू केलं तर माणसाला शिस्त लावता येत नाही. पहिल्या टोलवर जो माणूस समजा 10 वाजून 10 मिनिटांनी टोलची पावती फाडतो आणि पुढच्या 25 मिनिटात जर तो पुढच्या शेवटच्या टोलला पोहोचला असेल तर याचा अर्थ 107 किलोमीटर तो 25 मिनिटात गेला, याचा अर्थ त्याचा स्पीड काय, दुसऱ्या टोल नाक्यावर त्याला तिथेच पकडून तिथल्या तिथे फाईन का केलं जात नाही? आम्ही स्पीड गन घेऊन कशाला? सर्वत्र मी जगातल्या जवळपास 5 कॉन्टिनेंटवर ड्रायव्हिंग केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी रडार असतात, त्या रडारवर तुमचा स्पीड कळतो आणि जर तुम्ही पुढच्या टोलला तेवढा जर स्पीड ओलांडलेला असेल तर टोल बरोबर तुम्हाला तो दंड सुद्धा भरावा लागतो आणि 3दा असं झालं तर तुमचं लायसन्स जातं. रावते साहेब, माणसं मरतायत, 1400 कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. या 1400 कुटुंबातल्या माणसांचे प्रतिनिधी, त्यांचे एक नातेवाईक म्हणून या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण या मानलेल्या सर्व गोष्टी या योग्य आहेत, कारण मला हा अनुभव येतो. मी ज्यावेळेला पुणे मुंबई जातो तेव्हा हे सगळे मधून चालत असतात, परंतु प्रत्येक खात्याची जी आता माहिती सांगितलं त्यांनी आहे की असूनही ना तर ते प्रत्येक खात्याचा समन्वय असायला पाहिजे, तो महत्त्वाचा आहे. आता IRBकडे मेंटेनन्स दिल्यानंतर त्याने अनेक कारणं सांगणं हे अयोग्य आहे. एवढ्या दिवसाच्या अनुभवात ना मी काल नव्हतो मी आज होतो हा विषय नाही. रस्ता राज्य सुरक्षा परिषद जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली होती. 5-6 महिन्यापूर्वी माझ्याकडे आता ते आले, त्याच्या 3 बैठका मी घेतल्या. या संदर्भातले ब्लॅक स्पॉट शोधायचा महाराष्ट्राचा शोधा. माझ्यापुढे फक्त पुणे मुंबई हा रस्ता नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्या रस्त्यातले ब्लॅक स्पॉट कुठले आहेत त्याची हे केलं आणि ह्या संदर्भामध्ये बांधकाम खात्याच्या संदर्भात माहिती घेतली. उद्या ह्या अपघाताच्या निमित्ताने आपण जे सगळे प्रश्न उपस्थित केला याबाबत तातडीची रक्षा सुरक्षा परिषदेची बैठक उद्या संध्याकाळी लावलेली आहे आणि आपल्या माध्यमातून आणि वीरेंद्र म्हैसकर यांनी जर मनात आणलं ना तर 8 दिवसात मी पैज लावतो तुमच्याशी. 8 दिवसात 100 पोलिसांचा फौजफाटा उभा करा, नाक्यावर उभा करा प्रत्येक एक्सप्रेसवेवर, आणि जो उजव्या हाताला स्पीडनी येईल त्या प्रत्येक माणसाला तिथल्या तिथे, मग तो कोणाचाही ट्रक असला, कोणत्याही पक्षाचा असला, कोणत्याही पक्षाची लक्झरी गाडी असली तरी त्याला 8 टाका, डायरेक्ट 8 टाका आणि त्याची जाहिरात करा. आम्ही हे चॅनलवर लाईव्ह दाखवायला तयार आहोत. ही माणसं जी मरतायत ना ते माणसं निष्पाप जीव आहेत. आज तिथे आपण नाही आहोत हे आपलं भाग्य आहे. वीरेंद्र म्हैसकर, विनायक रेवणकरांनी मगाशी माझ्याकडे कागद दिला आणि त्या कागदामध्ये काही सूचना आहेत, मला याच्यावर ठोस उत्तरं हवी आहेत. किवळे फाटा जो आहे धोकादायक ठिकाणी रमलर्सची बांधणी नाही, पिवळ्या पट्ट्याच्या सुरक्षित विभाग, शेव्हरॉन मार्किंग, हॅझार्ड पेंटिंगचा मेंटेनन्स का होत नाही? विल यू अश्युअर अस दॅट यू विल डू इट?
नाही, माझ्या माहितीप्रमाणे हा रेग्युलरली होत असतो. जर का त्या ठिकाणी आता त्यांना वाटत असेल की तो फेंड झालेला आहे तर त्यात रेग्युलर मेंटेनन्स. खंडाळा घाटातल्या तिन्ही लेन मधून अवजड वाहनं जातात, त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं काम कोणाचं? तुमचं, दिवाकर रावत्यांचं का आमचंच? नाही, ह्याच्यामध्ये आमची जी काही डेल्टा फोर्सची टीम आहे ती वेळोवेळी लोकांना लेफ्ट लेनमध्ये जाण्यासाठी ॲडव्हर्टाईज करत राहते. टोल नाक्यांवर आम्ही जे काही पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम आहे त्याच्यावरही हे लोकांना अनाऊन्स करत राहतो. पण त्याचा जो काही लिगल भाग आहे की लोकांना फाईन करणं, ही परमिशन आमच्याकडे नाही. त्यामुळे ते आम्ही ट्रकवाल्याला थांबून फाईन करू शकत नाही की बाबा तू लेफ्टनी जा नाही तर तुला फाईन होईल. ही पॉवर जी आहे ही दिवाकर रावते नाही. दिवाकर रावते, एक दिवशी महाराष्ट्राला दाखवून द्या की दिवाकर रावते काय करू शकतात. वीरेंद्र म्हैसकर साहेब, मी तुमची नोंद घेतली. आता वीरेंद्र म्हैसकर मी नोंद घेतली. उदयजी, मी नोंद काही घेतली. नाही, रस्ता व्यवस्थापनाखाली जे काही तुमचे विभाग आहेत, वेगवेगळे विभाग आहेत आणि जे घटक आहेत त्यांच्या समन्वय बैठका की बाबा महामार्ग पोलिसांनी काय करायचं, परिवहन विभागाने काय करायचं, बाकी आमच्या तुमच्या इंजिनियर अभियंते लोक आहेत त्यांनी काय करायचं. आज एखादी बस खाली कोसळते हे तुमच्या अभियंत्यांना भूषणावं आहे काय? आणि ते भूषणावं नसेल तर हे लोक जे निकष मांडतात त्या निकषाकडे रेवणकर हा मुद्दा त्यांनी आता मंत्री साहेबांनी आता स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे की त्या समन्वयाची बैठक ते तातडीनं बोलावतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 7 दिवसात ती बैठक झाली नाही तर आपण त्याविषयी त्यांना बोलूया. रेवणकर साहेब, आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे अमृतांजन ब्रिज. मी असं एकदाही बघितलेलं नाही साहेब. मी रात्री प्रवास केलाय, दिवसा प्रवास केलाय, सुट्टीच्या दिवशी केलाय, कामाच्या दिवशी केलेला आहे. कधीही अमृतांजन ब्रिजवर चढ उतार जो आहे तिथं ट्रॅफिक जाम नाही असं मी एकदाही बघितलेलं नाही. कामशेत बोगद्याजवळ रस्त्याचा उतार, पुण्याच्या भोरजवळ सर्वात जास्त अपघात घडतात. आपण काय करणार आहोत त्याच्याकरता? काही असंच आहे, वी हॅव टू लिव्ह विथ दिस. जोपर्यंत घाट सेक्शन जो आहे त्या ठिकाणी मी मगाशी आपल्याला म्हणलं त्याप्रमाणे नॅशनल हायवे नंबर 4 आणि एक्सप्रेसवे याचं मर्जर होतं. त्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिकची संख्या जास्ती वाढते कारण NH4चाही सगळा ट्रॅफिक त्या ठिकाणी येतो. आणि अमृतांजनचं जे पॉईंट आपण म्हणताय त्या ठिकाणी हा मर्जिंग झालेला जो ट्रॅफिक असतो त्यामुळे ट्रॅफिकची संख्या जास्ती असते. तिथे त्या ठिकाणी तुम्हाला 2 व्हीलर, टेम्पो, रिक्षा सगळ्या प्रकारचे व्हेकल्स त्या ठिकाणी मर्ज होतात आणि ते लोकल लेनची शिस्त न पाळत असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम होतो. ह्याच्यावर जोपर्यंत ही सेपरेट अलाइनमेंट होत नाही तोपर्यंत ह्याच्यावरचे कायमस्वरूपी तोपर्यंत आमचा जो प्रवास आहे तो आमचा प्रवास आम्ही राम भरोसे म्हणायचं काम. या कार्यक्रमाचा शेवट करताना जाऊया DS कुलकर्णी यांच्याकडे. DS कुलकर्णी, मला कल्पना आहे की आपण विविध माध्यमातून या प्रश्नावर विशेषतः आपला अपघात झाल्यानंतर सातत्यानं आवाज उठवत आहे. अजूनपर्यंत आपण मला वाटतं 1-2 दिवसात कामाला सुरुवात कराल, परंतु तरी सुद्धा आपण अगदी पार रुग्णालयात असल्यापासून हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मला तुम्ही 3 सूचना अशा सांगा की ज्याचं पालन तातडीनं परिवहन मंत्र्यांनी केलं पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणाला अशा अपघाताला बळी पडावं लागणार नाही. अशा काय सूचना DS कुलकर्णी? 3 सूचना की ज्या तातडीनं वीरेंद्र म्हैसकर आणि दिवाकर रावते यांना अंमलात आणता येतील. सर, इनिशियली घाटामध्ये यांना पोलिसांची मदत घेऊन तुमच्या हेवी व्हेकल एका सिंगल लेनने जाऊ शकतील, 3 लेननी जायची गरज नाही. ही पहिली सूचना आहे, ते इमिजिएट त्यांना करता येईल. दुसरी सूचना त्यांना जी आहे की मी आत्तापर्यंत तिन्ही चॅनलला सांगितलं की पुणे आणि मुंबईच्या दोन्ही एंडला एक तुम्ही वाहनतळ तयार करा आणि ॲट रँडम 50 पैकी 1 ट्रक, 50 पैकी 1 बस, 50 पैकी 1 टुरिस्ट ती गाडी आत घ्या. तर ड्रायव्हरला विचारा तू किती तास चालवतोय, 16 तास चालवतोय, हाऊ यू कॅन गो. एक ॲट रँडम जर इमिजिएट त्यांनी सुरुवात केलं तर काही प्रमाणात ॲक्सिडेंट हे ताबडतोब तुमचे कमी होतील. हा दुसरा त्यांना मार्ग घेता येईल. आणि तिसरा मार्ग, जिथे जिथे यांचे हे मधले डिवायडर नाही आहेत, बॅरन लँड नाही आहे, तिथे यांनी काही ठिकाणी कुंड्या ठेवल्यात. तुम्हाला कुंड्यांसारखा विनोद एखाद्या पु ल देशपांडेंना सुद्धा सुचला नसता असा आहे. तर तिथे ॲटलिस्ट ते रस्त्याची समपातळी वेगळी करून तिथं तर ट्री प्लांटेशन हेवी करता येईल आणि तुम्हाला हे रोप जे आहेत तारेचे ते तर लावता येतील. या 3 साध्या गोष्टी जरी केल्या की घाटातले पोलीस, त्याच्यानंतर दोन्ही बाजूला एंडला ॲट रँडम चेकिंग, त्याच्यामध्ये RTOमध्ये तुम्हाला यांनी कंपल्सरी त्या ड्रायव्हरचं लायसन टेस्ट. मी रोज लाईन नका लावू, एक 100 ट्रकमधल्या एका ट्रकवाल्याला उतरवा ना आणि पकडा ना, लायसन आहे का तुझं, तू कुठल्या उत्तर प्रदेशमधनं आलेला आहे, किती तास काम करतोय. आजचा बसचा ड्रायव्हर 66 वर्षाचा होता, त्याला लॉंग दृष्टी आहे का, विजिबिलिटी आहे का, त्याला डोळ्यांनी दिसत होतं का. या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा काहीतरी धाक बसेल. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जगभर सगळीकडे रडार असतात आणि रडारावरनं तुम्हाला
पटकन कॅच केलं जातं. तर रडार तर ताबडतोब बसा, गन घेऊन कुठे कुठे पोलीस बसतात. या साध्या जरी गोष्टी केल्या तरी यांचं काम होईल. आणि त्याच्याकरता साईडच्या रेन ज्या आहेत, जे रिस्क्यू लेन म्हणतात, ते रिस्क्यू लेन तरी तुम्ही नीट ठेवा. रिस्क्यू लेनमधनं आज कोणी घुसतं आणि तिथं ओव्हरटेक घेतं त्याला बंदी करायला पाहिजे. आणि उदय साहेब, याचबरोबर सरकारला म्हैसकरांना दोष देणं सोपं आहे, जनतेला पण एज्युकेट तुफान करायला पाहिजे. 40% मी सरकारचा दोष धरेल, 60% आमचा दोष आहे. आमचे ड्रायव्हर, अगदी माझे ड्रायव्हर सुद्धा म्हणेल मी, हे बसवाले ड्रायव्हर यांना कोणीतरी एज्युकेट करायला पाहिजे. ताबडतोब शिक्षण मंत्र्यांनी 8वी पासून हा ट्रॅफिकचा धडा तुम्हाला शाळेच्या वर्गात शिकवायला पाहिजे. मला लहानपणी शाळेत RSPत होतो, रोड सेफ्टी पेट्रोलियम. जर रस्त्याला फुटपाथ नसेल तर रस्त्याच्या उजव्या बाजूने चला, अजूनही माझ्या डोक्यात आहे, कारण समोरून येणारं वाहन दिसतं. त्यामुळे शाळकरी वयातनं जर तुम्हाला ट्रॅफिकचे नियम शिकवले तर ते पण होऊ शकेल. आज ट्रॅफिकचे टायर जे असतात की तुम्ही आज टायरचा व्हाईट पेपर काढायला सांगा यांना. भारतातल्या सगळ्या टायर कंपन्या 80च्या स्पीडला टायर बनवतात, कारण की भारतात कुठेही 80च्या पुढे अर्धा तास गाडी पळायला रस्ताच नाहीये. आणि घाटामध्ये 120, 100नी मारुती स्विफ्ट पासून, हुंदाई पासून, टोयोटा पासून सगळे ते टायरवर जोरात गाड्या पळवतात आणि टायर फुटतात. त्या टायर कंपन्यांना कोणी व्यसन घालत नाहीये. मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो की त्यांना व्हाईट पेपर काढायला लावा. दे आर नॉट डिझाईन फॉर 100 or 120. कारण त्यांचं म्हणणं, भारतात असा रस्ताच नाहीये की तुम्हाला सतत 80 किलोमीटरच्या स्पीडने 21 मिनिटं गाडी चालवायला येईल. हा एक मोठा दोष आहे. आणि कृपया याला एक्सप्रेसवे म्हणू नका. मी जगात कुठेही जाताना माझ्या पुण्याला डायरेक्ट विमानं येत नाही. माझ्या परदेशी पार्टनरना म्हणतो मुंबईच्या तिथनं तुम्हाला मी नॅशनल हायवेने देईन. एक्सप्रेसवे 16 पदरी असतो. भारतात एक्सप्रेसवे हैदराबादला आहे, 16 लेनचा आहे. कृपया माझ्या महाराष्ट्राला नावं ठेवायची नाहीत मला, पण याला एक्सप्रेसवे कृपया म्हणू नका. एक्सप्रेसवे असा डिझाईन कधीच केलेलं नसतं. एवढीच हात जोडून विनंती आहे. वीरेंद्र म्हैसकर आणि दिवाकर रावते, या कार्यक्रमातून आपल्याला बऱ्याच भावना, सूचना मिळालेल्या असतील. त्याच्यावर अंमलबजावणी काय होते याच्यावर मी नक्की लक्ष ठेवीन. प्रेक्षक, वाढते अपघात जबाबदार कोण या विषयावरची ही गंभीर चर्चा आपण पाहिलीत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गेल्या रविवारी झालेल्या अपघाताला बस चालकच जबाबदार आहे, पण पहिल्या लेनमध्ये गाडी उभी करणारा स्विफ्टचा चालकही तेवढाच जबाबदार आहे, असं IRBच्या वीरेंद्र म्हैसकर यांनी ठासून सांगितलं. एक्सप्रेसवेवर गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना योग्य प्रशिक्षण नसतं, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. या सगळ्या अपघाताची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर स्विफ्ट चालकाविरुद्धही गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आजच्या या कार्यक्रमात दिली. एक्सप्रेसवेवरचं सेफ्टी ऑडिट झालंय का, असा सवाल विनायक रेवणकर यांनी केला. या मार्गावरच्या अनेक त्रुटींकडे त्यांनी लक्ष वेधलं. अवघ्या काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर अपघातातून बचावलेले DS कुलकर्णी यांनी आपली व्यथा मांडली. या अपघाताला नेमकं कोण जबाबदार, हा मनुष्यवध का समजू नये, असे अर्थ सवाल त्यांनी सरकारला आणि IRBला उद्देशून केले. एक्सप्रेसवे बांधताना सगळी मानांकनं पाळली गेली नाहीत, अशी स्पष्ट कबुली वीरेंद्र म्हैसकर यांनी दिली. रोड सेफ्टी झाल्याची माहिती पण त्यांनी दिली, पण भारतीय निकषांप्रमाणे हा रोड बांधला गेला नसल्याची बाब DSKनी निदर्शनाला आणलेली आहे. IRBच्या अनेक त्रुटींवर परिवहन मंत्र्यांनीही बोट ठेवलं. उजव्या बाजूच्या पहिल्या लेनमधून प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांवर काय कारवाई करणार, स्पीड गनपेक्षा रडार आणि पोलीस फौजफाटा ठेवून अशा बेशिस्त वाहन चालकांना अटक का केली जात नाही, असा सवाल मी स्वतः उपस्थित केला. प्रेक्षको, मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला 2.5 तासात जाता यावं यासाठी हा एक्सप्रेसवे बांधला. किंबहुना त्यावेळच्या युती शासनाची सर्वात मोठी जाहिरात ही होती. त्यासाठी टोल देखील आकारला जातो, मात्र टोल भरून आपण मृत्यू विकत घेतोय की काय, अशी आता परिस्थिती निर्माण झाली आहे. हो, अगदी दर शनिवार रविवारी मी स्वतः जातो तेव्हा मला देखील याची खूप भीती असते. आता जबाबदारी IRBची आणि सरकारची आहे. रस्त्यावर होणारे अपघात आणि मृत्यू रोखण्याकरता त्यांनी युद्ध पातळीवर पावलं उचलायला हवीत. रोडनं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी वाहतुकीची शिस्त पाळली गेली पाहिजे. 80 किलोमीटरचा स्पीड आणि घाटामध्ये 30 किलोमीटर असं लिहिलेलं असताना आपला एक्सेलेटरवरचा पाय कमी होतो का, विचारा स्वतःला. कुणीतरी आपली घरी वाट पाहत आहे हे तेव्हा आपल्या लक्षात असतं का आम्ही जोरात गाडी चालवली याचाच फक्त अभिमान असतो. भारतातल्या इतर मोठ्या रस्त्यांवर एवढे अपघात होत नाहीत आणि याच रस्त्यावर एवढे अपघात का होतात? प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारायची गरज आहे. जेवढे प्रश्न आपण IRBला आणि दिवाकर रावतांना विचारतोय त्याच्या दुप्पट प्रश्न तुम्हाला आणि आम्हाला विचारावे लागणार आहेत. तरच DS कुलकर्णी म्हणले त्याप्रमाणे 40% सरकार आणि IRB जबाबदार असतील तर 60% तुम्ही आणि आम्ही जबाबदार आहोत. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.